श्री नर्मदा पुराण अध्याय 20 वाराह कल्पवृत्तांत वर्णन. ओम नमो नर्मदाय. राजा युधिष्ठिराने सांगितले, हे निष्पाप, आपल्या कृपेने अनेक धर्माचे आणि भगवान श्री शंकरद्वारा केले गेले जे विविध संहार पाहिले ते मी श्रवण केले. आता आपण अनुभवलेल्या विष्णू प्रभावाचे वर्णन ऐकू इच्छितो. ते कथन करण्यास आपण योग्य आहात. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, यानंतर मी प्रजेच्या संहाराचे लक्षण सांगेन. जे चिन्ह तिथे दिसते ते कल्पानुसार विधिलिखित असते. युगांत काळात उल्कापात, भूकंप, वादळ, पाऊस आणि भयंकर आवाज होतात. यक्ष, किन्नर, गंधर्व, पिशाच, सर्प, राक्षस या सर्वांचा विनाश होतो. पर्वत, समुद्र, नद्या, अनेक सरोवर आणि वृक्ष, लता, सर्व गवत सुकते. अशा प्रकारे सर्व औषधी व जलरहित चराचर सहित त्रैलोक्य काष्ठ समान झाल्यावर मध्याने स्नानसमयी मी त्रैलोक्याला अग्निसम दुःखाने निरीक्षण करण्यासारखे दुर्गम पाहिले. तिथे मी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशामध्ये परम तेजस्वी दोन सूर्य पाहिलेत. नागलोकात 2, तसेच आकाशात 2, या प्रकारे 12 सूर्य सर्व दिशात तळपत असतात. या सर्व सूर्यांनी पर्वत, वनासहित संपूर्ण पृथ्वीला दग्ध केले. मी अन श्री नर्मदाशिवाय इतर काहीच दिसत नव्हते. पृथ्वी जळत असताना यज्ञाहुतीचा गंध येत होता. तहानेने सर्व गात्र व्याकुळ झाले होते, पण पाणी मिळत नव्हते. दिवाकरामुळे ते सर्व शुष्क झाले होते. कमंडलूत पाहिले, पण ते जलसुद्धा शुष्क झाले होते. तेव्हा मी दुःखी झालो, विशेषतः तानभुकेने त्रस्त झालो. पृथ्वीच्या वर स्वर्गाकडे पाहत मी अगदी वर जाऊ लागलो. तेव्हा आकाशात एक सजलेले गृह पाहिले. हे श्रेष्ठ राजा, ते जाणण्यासाठी मी प्रस्थान केले. आश्चर्यकारक पराकोट दरवाजे, तसेच अर्गलाने भूषित विलक्षण शिखर भागाने युक्त द्वार देशात पोहोचलो. तेथे 46,000 योजन उंच आणि त्याच्या अर्धी रुंद सुवर्ण व निरत्नांनी मढवलेले गृह होते. हे नृपश्रेष्ठा, त्यामध्ये एक उत्तम शय्या पाहिली. त्यावर सुप्तावस्थेत एका दिव्य पुरुषाला पाहिले. त्याच्या डोक्यावरील सर्व केस कुरळे व योजनापर्यंत लांब होते. दीप्तिमान कांतीयुक्त वैचित्र्यपूर्ण मुकुटाने, सुंदर गाल असलेले कर्णकुंडलाने भूषित, विशाल कटिभागाने भूषित, विभक्त गुडघे व मांड्या, तसेच त्यांच्या हातापायांच्या तळव्यावर कमळाचे चिन्ह आहे. असे अत्यंत रक्त वर्ण नखे व अंगुलीयुक्त, मेघगर्जने समान गंभीर ध्वनियुक्त, सर्वांग सुंदर शयनाधीन एका देवाला मी पाहिले. शंखचक्र, गदा आणि अक्षसूत्रयुक्त हस्तकमळ, सूर्यासमान तेजस्वी, दक्षिणेला सुप्तावस्थेत जय जयकार असो असलेल्या त्या देवाला पाहून सुस्थिताचित्त आणि भक्तिभावाने स्तुती करण्याच्या इच्छेने मी सांगितले, हे ईश्वर, आपला जय जयकार असो. हे वागीश, आपला जय जयकार असो. हे दिव्यांगभूषण, आपला जय जयकार असो. हे देवाधिदेव श्रीमान साक्षात ब्रह्मस्वरूप, आपला जय जयकार असो. हे परमेश्वर, सर्व लोक आपल्या सामावलेले आहेत. आपण सर्वच रक्षक आहोत. हे देवेश, सर्व लोकांचा आपणच आधार आहात. आपणच पृथ्वी धारण करता, सर्वश्रेष्ठ सर्व जीवसृष्टीचे करता आहात. अग्निहोत्रातील हवन तसेच मंत्रही आपणच आहात. गोकर्ण भद्रकर्णाने श्री महेश्वराचे दिव्य पदही आपणच आहात. दैन्य आणि पापाचा नाश करणारे आपणच आहात. तसे सर्व कीर्तीचा नाश करणारे कीर्तीही आपणच आहात. आपणच क्षणभंगूर कुरुक्षेत्र तसेच परम विष्णुपद आहात. आपण लीला या सारी पृथ्वी प्रादांकृत केली. आपणच बलीचे बंधन व इंद्राचे स्थान सुरक्षित केले. आपणच कलियुग, द्वापार, त्रेता व सत्ययुग रूप आहात. प्रलंबसुराचे दमन करणारे, शिवाय सर्वांची उत्पत्ती व विनाश करता आपणच आहात. तुम्हीच सर्व लोक धारण करता, शिवाय आपणच सर्वांचा क्षय करणारे काल आहात. हे देव, आपणच ही सारी देवसृष्टी निर्माण केली. आपणच सर्व लोकमार्ग आणि आपणच मोक्षरूपी परमगती आहात. आपल्यापासून उत्पन्न सनातन रजगुणी श्री ब्रह्मदेव आहेत आणि क्रोधापासून उत्पन्न ती श्री रुद्रसुद्धा तमोगुण नियमक आहेत. अशा प्रकारे सत्वगुण स्थित श्री विष्णू हे आपणच आहात. हे देव, हे चराचर जग तुम्ही क्रीडा करण्यासाठी उत्पन्न केले आहे. ते राजा, या प्रकारे संतप्त देहाने तसेच परमभक्तीने मी सर्व भूती त्या समर्थ प्रभूची स्तुती केली. स्तुती करताना मी अनेक जलपूर्ण घट पाहिले. तेव्हा ती तहान मी विसरलो होतो, ती पुन्हा वर्धित झाली. मी त्या दिव्य पुरुषाजवळ गेलो. जलप्रशान करण्याची इच्छेने मी वारंवार विचार केला, पण सुप्तावस्थेत असल्यामुळे माझ्याकडे पाहत नव्हते.
ते जागे होत नव्हते. असे वाटले की सुखाने झोपलेल्या पुरुषाला जो पापाने सर्वथा मोहित पुरुष जागे करतो त्याला त्या महान पापाचे ब्रह्महत्येसारखे पाप फल लाजते. मी असा विचार करत असतानाच तेथे दुसरा पुरुष आला. त्याच्या डाव्या खांद्यावर मृगचर्म होते. तो काहीच बोलत नव्हता व पाहतही नव्हता. तो जटा कमंडलधारी, दंडमेखलायुक्त, सर्वांगी भस्मलिप्त, महातेजस्वी व त्रिलोचन होता. स्तुती करण्याची इच्छा बाळगून मी त्याच्याकडे निर्मळ नेत्रांनी पाहिले. तत्क्षणी सर्वांगी अतिसुंदर रूपसंपत्तीयुक्त, सर्व अलंकारांनी अलंकृत असे त्या पुरुषाला नारी रूपात मी पाहिले. त्या देवीला पाहून तिचा जय जयकार करत मी भूमीवर नतमस्तक झालो. म्हणालो, हे रुद्रांग उत्पन्नी देवी, तुझा जय जयकार असो. हे सनातन ब्रह्मशक्ती, तुझा जय जयकार असो. हे कुमार शक्ती, तसेच महेंद्र शक्ती, वैष्णवी, तसेच वरुण शक्ती, तुझा जय जयकार असो. हे कुबेर शक्ती, सावित्री, तसेच सुंदरणा माता, जय जयकार असो. या चराचरात तहानेने व्याकुळ अशा माझे तू रक्षण कर, तुझा जय जयकार असो. तेव्हा तिसरी देवी वदली, श्रेष्ठ ब्राह्मण, तुझ्या उत्तम वचनाने मी प्रसन्न आहे. तुझ्या मनातले मी जाणते. मी एका अत्यंत कठोर व्रताची प्रतिज्ञा केली आहे, ती तू ऐक. स्त्री स्वभाव व मंदबुद्धीमुळे मी कठोर व्रत निश्चित केले आहे की सर्व लोकात प्रसिद्ध पात्र धर्मशीर असा जर मला पुत्र झाला तर प्रथम ब्राह्मणाला स्तनपान करून दिल्यावर बाळाला दूध पाजेल. हे महामुने, तसा माझा पुत्र उत्पन्न झाला आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मण, जर तुझी जगायची इच्छा आहे तर तू माझे स्तनपान कर. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, हे ब्राह्मणाचे कर्तव्य नाही. जो अशा प्रकारे स्तनपान करतो तो पुन्हा उपनयन झाल्यावरही सिद्धी प्राप्त करत नाही. हे कमलनेत्री, त्रैलोक्यात ब्रह्मतत्व अति दुर्लभ आहे. अशा ज्या संस्काराने संस्कृत होऊन तो ब्राह्मण होतो ते तुम्ही ऐका. प्रथम स्त्रीत संस्कारपूर्वक जे बीजवपन होते त्याला बीजक्षेप म्हणतात. हे सुभगे. त्या अंती दुसरा गर्भधान, तिसरा पुंसन, चौथा सीमंत, पाचवा जातकर्म, सहावा नामकरण संस्कार, सातवा निष्क्रमण, आठवा अन्नप्रशान, नववा मंडन, दहावा मौंजीबंधन, ऐशिक, दार्विक, सौमिक, भौमिक हे देवव्रत, वेदव्रत, सहधर्मचारिणी संयोग आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ अन्य देवकर्म, मनुष्यकर्म व पितृकर्म, पूर्वश्राद्ध, श्रावण, मार्गशीर्ष, चैत्र, अश्विन महिन्यातील विधी, रूढ, पशुबंध, सौत्रामणी, अग्निष्टोम, षोडशी, वाजपेय, अत्रिरात्र, आप्तयाम, दश वाजपेय, भूतभव्य, इष्ट आदी सर्व जीवात क्षमा, द्वेष भावाचा अभव्य, पवित्र, मांगल्य, उदारता आणि कामनेचा सर्वथा त्याग आदी 48 संस्कारांनी ब्राह्मण संस्कृत होतो. हे 48 संस्कारांनी ब्राह्मण सुसंस्कृत म्हणजे संस्कृत होतो. हे महाभाग्यशालीने, हे जाणल्यावर तुझे स्तनपान करणे मला उचित वाटत नाही. हे भद्रे, शिशुपेय स्तन माझ्यासारखा धर्मनिष्ठ पुरुष कसा पिऊ शकेल? माझे हे वचन ऐकल्यावर ती स्त्री वदली, जर माझ्या स्तनात होणारे दूध तू प्यायले नाहीस तर तू बालक मरेल. त्रैलोक्यात वेद व स्मृती या शास्त्रात ऐकले आहे की सर्व पापातून मुक्त होता येते, परंतु भ्रूण गर्भहत्येतून मुक्त होता येत नाही. महाभगवत भक्त अशा तुझ्यामुळे भ्रूणहत्या होईल. भ्रूणहत्येने 800 जन्म क्लेश सहन करावे लागतात. असा मनुष्य मेल्यावर पुन्हा 300 वर्ष कुत्र्याच्या योनीत जातो. त्यानंतर तो कावळ्याची योनी प्राप्त करतो आणि तेथेही पाप करण्याने 800 वर्ष क्लेश भोगतो, म्हणून 10 जन्मापर्यंत डुक्कर होतो. नंतर तो कुर्मी योनीत जाऊन ऊर्ध्वगती प्राप्त करून गाय, हत्ती, घोडा, मनुष्य आदी योनीत भटकतो, असे श्रुतीशास्त्रात वेदात ऐकले आहे. तर नंतर पश्चाताप होईल. हे ब्राह्मण श्रेष्ठा, बालहत्येचे पाप सर्व पापात अधिक असते. बालहत्या युक्त ब्राह्मण निश्चित नरकात दुःख भोगतो. बालहत्या करणारा पुरुष 800 वर्ष यमयातना भोगतो. माझी स्तनपान प्यायलास अल्पदोष निर्माण होईल. त्याचप्रमाणे न पेल्यावर खूप वर्षापर्यंत पाप भोगावे लागेल. स्तनपान केल्यावर तहानभुकेची शांती, पुण्य दोन्ही प्राप्त होईल. यास्तव कोणत्याही दशेत चित्त संदिग्ध करू नकोस. हे ब्राह्मण, तू ये आणि बाल लक्षणार्थ इच्छेनुसार माझे स्तनपान कर. असे वचन ऐकून मी स्तनपानास उद्युक्त झालो. उत्तम स्तनपान करूनही मला तृप्ती नव्हती. हे भरतवंश राजा, उत्पन्न राजा, या प्रकारे 33,000 वर्षापर्यंत मी स्तनपान करत राहिलो. तेव्हा मायामयी निद्रेने मोहित होऊन मी तिच्या कुशीत गेलो. तरीसुद्धा निद्रा मोह
रहित राहून मी जवळपास पाहू लागलो तेव्हा हे राजा तो निद्राधीन बालक मला दिसला नाही. हे भारत, मी तेथे 4 घट पाहिले पण देवी कुठे गेली ते दिसले नाही. या प्रकारे विचारात मग्न असताना एक स्मितहास्यवदना देवी बोलू लागली. ते सुप्तावस्थेतील कृष्ण पुरुष श्री विष्णू आहेत. दुसरे देव शंकर आले होते. हे ब्राह्मणश्रेष्ठ, जे 4 कुंभ तू पाहत आहेस ते साक्षात 4 समुद्र आहेत. तू प्रथम ज्या बालकाला पाहिलेस ते त्रैलोक्याचे पितामह ब्रह्मदेव आहेत. पर्वतासह सप्तदी पृथ्वी आहे. ब्राह्मण, तुला सोडून जी गेली ती भूतलावर सुप्रतिष्ठित आहे. तू हिला नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा रूपात पाहतच आहे. सर्व जीवसृष्टीवर उपकारार्थ पवित्र लक्षणांनी युक्त अशी ही श्री रेवा नावाने प्रसिद्ध आहे. ही कधी मरत नाही म्हणून श्री नर्मदा संबोधली जाते. महामुनी, हे जाणल्यावर तू शांत हो, स्वस्थ चित्त हो असे म्हणून ती अंतर्धान पावली. अशा प्रकारे भगवान सत्व गुणात निश्चल राहून सदा प्रलयात शयन करतात. ते सत्वरूप श्री महादेवच आहेत. त्यांच्या आधारावर संपूर्ण जग स्थिर आहे. हे नरोत्तम, अशा प्रकारे हे उत्तम आश्चर्यजनक दृश्य मी पाहिले, प्रत्यक्ष अनुभवले. हे सर्व पापहारी विमल वृत्त मी तुम्हास सांगितले. जे तुम्ही मला विचारले ते श्री विष्णू चरित्र मी तुम्हाला सांगितले. हे महाबाहू राजा, आता तुम्ही ऐकू इच्छिता हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील वाराह कल्प वृत्तांत वर्णन नावाचा 20वा अध्याय पूर्ण झाला. ओम नर्मदाये. ओम नमो नर्मदाये. ओम नमो नर्मदाये.